किसान कृषी प्रदर्शनमध्ये तर तुम्हाला दाखवणार जे घराचे पत्र असतात सिमेंटचे ते कशा प्रकारे पत्र आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि एव्हरेस्ट एअरकूल या कंपनीचे पत्र आहेत मित्रांनो. तर मित्रांनो सरांकडून आपण माहिती घेऊ कशा प्रकारे पत्र येतात. चला तर मित्रांनो. हॅलो सर एव्हरीबडी. हॅलो एव्हरीबडी, आय एम विद्यासागर. आम्ही एव्हरेस्ट कंपनीचं बोलतो आहे. आम्ही पत्रे बनवतो. जसे हे पत्रे आहेत हे कोंबडीसाठी, पोल्ट्री पालनसाठी, घरासाठी, गाई गोट्यासाठी वापरले जातात. ते जनरली त्यामध्ये टेम्परेचर कमी केलं जातं. हा मी मूळ पत्रा जो बनवलेला आहे तुमच्यासमोर हा शेड आहे. आहे एव्हरकूल, एव्हरेस्ट एव्हरकूल म्हणून याचं नाव आहे. यामध्ये आपल्याला नवीन प्रोडक्ट्समध्ये यामध्ये टेम्परेचर कमी केलं जातं. पाण्यासाठी, गाईसाठी, गोट्यासाठी, म्हशीसाठी वापरला जातो हा पत्रा. शेड असेल घरासाठी वापरला जातो. यामध्ये SR आहे 11% त्याची टेक्नॉलॉजी डिग्री कमी करून दिली जाते, ज्यामध्ये आम्ही ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने सगळ्याकडे दिलेलं आहे. हे आमचे काही कस्टमर्स आहेत ज्यांना आम्ही सप्लाय केलेलं आहे. त्याच्या आपण मी सांगितल्याप्रमाणे वापरले जातात. हे वरून आहे तो जेमध्ये तुम्ही बघताय नाही त्या साईड ओके सॉरी सर मी हे जसा हा पत्रा जर तुम्ही वापरला साधारण या पत्र्याची आहे 1 बाय 1 मीटरची प्राईस आहे 300 रुपये. आणि याची जास्तीत जास्त लांबी जी आहे ते 1 बाय 3 मीटर येते जास्तीत जास्त. मग त्यामध्ये तुम्ही 1.5 मीटर, 2 मीटर, 2.5 मीटर, 3 मीटर जशी तुमची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने तुम्ही सांगा, त्या पद्धतीने ते भेटते जातं मार्केटमध्ये. यामध्ये आमचे याचे जर सोर्सेस घ्यायचे असतील तर आमच्या वेबसाईटला सुद्धा अवेलेबल आहेत. आणि जेणेकरून तुम्ही त्याला जर असेल तर आमच्या कंपनीच्या वेबसाईटला तुम्ही जर गेला तिथून तुम्हाला इन्क्वायरी जर जनरेट केली तर तेही तिथून तुम्हाला भेटून जातील. प्लस आमचे काही डीलर डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्याकडूनही तुम्ही घेऊ शकता हे पत्रे. फक्त त्यांना तुम्हाला सांगायला लागेल की मला एव्हरेजचा एव्हरकूल पत्रा पाहिजे, मग ते तुम्हाला सप्लाय करतात. आपल्याला 600 स्क्वेअर फूटचं घर बांधायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला किती खर्च पत्र कॅल्क्युलेशन करायला लागेल. तर तुम्हाला जर 600 स्क्वेअर फूटचं तुम्हाला घर बांधायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला 600 फूटमध्ये तुम्हाला 20 पत्रे लागतील 10-10 फुटाचे, जेणेकरून तो पूर्ण एव्हर कव्हर केला जाईल, आजूबाजूचा एरियाही कव्हर केला जाईल. त्यासाठी बेसिकली स्ट्रॉंग तुमचं स्ट्रक्चर लागेल, कारण या पत्र्याचं वेटही जास्त आहे. त्यानुसार याची लांबी आहे 1 बाय 1 मीटरची, 150 बाय 110 रुंदी लांबी. त्यामध्ये अच्छा यामध्ये आहे सिमेंट्स आहेत, फायबर्स आहेत, ॲस्बेस्टोस आहे. आणि हा जो वरून गेलेला आहे तो आम्ही स्पेशल आमच्या R&D टीमने बनवलेला, R&D टीमने त्याच्यावर स्ट्रक्चर करून रिसर्च करून त्यानंतर मग त्याला प्रोडक्शनला घेतलेलं आहे. यामध्ये बेसिकली यामध्ये काय होतं की हा पाणी रिफ्लेक्ट करत नाही, जे आपल्या इथं पत्रे जे काळे पडतात ते होत नाहीत. आणि उच्च SR असल्यामुळे रिप्लेंटेड आहे. टेम्परेचर 11% कमी करतो. साधारण असं धरू की तुमच्या इथे जर समजा 40चं जर टेम्परेचर असेल तर ते टेम्परेचर तुम्हाला 31-32 पर्यंत भेटून जातं. तर बघू शकता मित्रांनो असं शेड उभारू शकता सिमेंटचे पत्र घेऊन. आणि जे उन्हात जास्त ऊन तपते तर हे पत्र एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो असे पत्र येतात यूज करू शकता. आणि कमी खर्चामध्ये शेड उभारू शकता मित्रांनो. आणि पत्राची पण क्वालिटी बघितली मी स्वतः, एकदम पत्राची क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारे मजबूत आहे मित्रांनो. आणि पत्राची साईज पण बघू शकता किती जाड आहे मित्रांनो. असे पत्र तुम्हाला कुठे भेटणार नाहीत. नक्की तुम्ही या कंपनीचे पत्र खरेदी करा आणि तुमच्या छतावर लावू शकता किंवा गोठ्यावर लावू शकता. तर हे कमी खर्चात आहे मित्रांनो. तुम्हाला स्टील पत्रापेक्षा हे पत्र एकदम चांगले आहे मित्रांनो. आणि वातावरण पण मॅच राहते मित्रांनो या पत्राच्या मध्ये मित्रांनो. कोंबड्या बकऱ्या तुम्ही पाळू शकता आणि असं शेड बनवून तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता मित्रांनो. जर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा मित्रांनो.